हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंगवरून ब्लाउज पीस कसा कट करायचा हे पाहणार आहोत। आज आपण पहिल्यांदा बिना अस्तरचा साधा ब्लाउज पीस कट करणार आहोत। तर इथं बघा मी पेपर कटिंग घेतलेला आहे। हा 38 इंच साईजचा पेपर कटिंग आहे। बघा सगळे पार्ट मी कट करून घेतलेले आहेत। बाही सकट मी कटिंग हे पेपर कटिंग करत असते। आता पहिल्यांदा आपण ब्लाउज पीस हा डबल फोल्ड करून ठेवलेला आहे। व्यवस्थित चॉक आणि कात्री इतकं आपल्याला साहित्य लागणार आहे। टेलर्स चॉक वापरायचा आहे, त्यामुळे मार्किंग व्यवस्थित येतं। आता आपण मागचा भाग पहिला कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित लावून घ्यायचा आहे घडीला। घडीवर व्यवस्थित पाठीमागचा जो गळ्याचा आकार आहे, मधली जी घडी आपली येते गळ्याची, तिथं व्यवस्थित लावून मार्किंग पहिला करून घ्यायचं आहे एक एक पार्टचं। मी आज तुम्हाला पहिला एक एक पार्ट कसा मांडायचा आणि मार्किंग करून एक एक कट कसा करायचा हे शिस्तात व्यवस्थित दाखवणार आहे। हे बघा, गळ्याचा आकार तर न चुकता व्यवस्थित कट करायचा आहे। गळा रुंदी मार्किंग करताना किंवा कटिंग करताना वाढवायची नाहीये। बघा अशा पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा, आणि त्यावरून आता व्यवस्थित शिस्तातपणे हे कटिंग करायचं आहे। अशा पद्धतीनं मागच्या 3 ते 4 व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या साईजचे कटोरी ब्लाउज चे पेपर कटिंग घेतलेले आहे। 30 इंच, 34 इंच, 38 इंच आणि 40 इंच। तर ते तुम्ही जर पाहिलेले नसेल तर पहा। पेपर कटिंग हा खूपच सोपा आहे। एकदा तुम्ही पेपर कटिंग शिकलात की कटिंग, ब्लाउज कटिंग आणि शिवण एकदम सोपे जाते। शिवणी एकदम सोपे आहे। कटोरी टक्स ही खूपच सोपा आहे। अशा पद्धतीने बघा मी हाताच्याच मापानं पाठीमागच्या डाची ह्या मार्किंग करून घेते। ह्या डाची जास्त जवळही येत नाहीत आणि जास्त लांबही जात नाहीत। मी काय नेहमी अशाच डाची पाडते। आता आपण बघा पुढचा पार्ट हा कट करून घ्यायचा आहे। पाठीमागच्या मुंड्याच्या मधला आकार जो राहिलेला आहे एक्स्ट्रा, त्यामध्येच मी हा पुढचा आकार बसवत आहे। बघा, ब्लाउज पीस कितीही मोठा असू दे, आपण एकदम जवळ पेपर कटिंग ठेवून पेपर कटिंग मार्किंग करून घ्यायचं आहे। कारण जर आपण एखाद्या टायमाला आपल्याला ब्लाउजला काहीतरी डिझाईन करायचं असेल तर आपल्याला कापड हे एक्स्ट्रा ठेवावं लागतं। यासाठी जवळ ठेवून आपण कटिंग करून घ्यायचं आहे। डिझाईनचा ब्लाउज असेल तर आपल्याला नक्कीच जवळ ठेवून जास्त एक्स्ट्रा कापड हे शिल्लक ठेवावं लागतं। त्यासाठी पहिल्यापासून अशी सवय आपण लावून घ्यायची आहे की पेपर कटिंग व्यवस्थित करताना जास्त कापड हे वाया जाऊ नये याची काळजी घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा, आणि हे पार्ट ठेवताना हे उभ्या मध्ये किंवा एकतर आडव्यामध्ये अशामध्ये ठेवायचे आहेत। हे तिरक्यामध्ये काढायचे नाही आहेत पार्ट, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे। मी आता हे सगळे आडव्यामध्ये ठेवून काढत आहे। पुढचा भाग, मागचा भाग हे आडव्या कपडामध्ये ठेवलेला आहे मी, आणि हे डबल फोल्ड घडी असल्यामुळे ह्याचे बरोबर 2-2 पार्ट हे कट होतात। आता बघा पुढचा भाग कट करून झाल्यानंतर मी आता इथं बाही बसवत आहे। अशा पद्धतीनं आता त्याला आणि डबल फोल्ड केल्यामुळे ते 4 पदर झालेले आहेत, त्यामुळे आपल्या बरोबर 2 बाह्या आपल्या होतात। आता ही साधा ब्लाउज आहे बिना अस्तरचा, त्यामुळे बाहीला आपल्याला खाली हात शिलाईची पट्टी येणार आहे। त्यासाठी मी एक्स्ट्रा खाली मार्जिन ठेवलेलं आहे बघा 1 इंच। आता बघा या प्रमाणे मी कटिंग करून घेत आहे। एकदम सोप्या पद्धतीनं कटिंग होतं आणि पटकन होतं। 5 ते 10 मिनिटात आपला ब्लाउज एक कट करून होतो। बघू शकता, न चुकता बाहीला मधला हा कट द्यायचा आहे, कारण आपण बाही जोडताना मधल्या कट पासूनच सुरुवात करतो। आता बघा आपले 2 पार्टच कट करायचे शिल्लक राहिलेले आहेत। एक म्हणजे क्रॉस पट्टी आणि दुसरी कटोरी। तर पहिला मी कटोरी बसवून घेत आहे। कसा बसवते बघा, काटकोनात मी कटोरी बसवते, तिरक्या कापडात मी कटोरी बसवलेला नाहीये। आपलं कटिंग जे आहे पेपर कटिंग हे काटकोनात आहे, त्यामुळे कटोरी बसवतानाही तो काटकोनातच बसवून कट करायचा आहे। बघा अशा पद्धतीनं एकदम व्यवस्थित ॲक्युरेट हे माप ठेवून, मार्जिन कुठेही न ठेवता
आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. मी फक्त बाहीलाच मार्जिन ठेवलं होतं, तेही हा शिलाईची पट्टी होती म्हणून. आता बघा कटोरी आहे त्याच मापानं मी कटिंग करून घेत आहे. कुठेही मार्जिन ठेवायचं नाहीये. ठीक आहे. आणि शक्यतो तुम्ही जर पहिल्यांदा शिवणकाम करत असाल, पहिल्यांदा पेपर कटिंग वरून ब्लाउज कटिंग किंवा पहिल्यांदाच ब्लाउज शिवायला घेतला असाल तर शक्यतो कॉटनचा 2x2चा कपडा हा आपण वापरायचा आहे. जास्त झिरझिरीत किंवा साधा ब्लाउज पीस वापरायचा नाहीये. चांगला ब्लाउज पीस वापरायचा आहे. त्यामुळे आपलं शिवणकाम हे खूपच परफेक्ट होतं आणि कपडा किसतही नाही. आता बघा मी इथं क्रॉस पट्टी म्हणजेच आपली शोपट्टी कट करून घेत आहे. आता ह्याला तेवढं लक्षात ठेवायचं आहे, शोपट्टी कट करताना आपल्याला खाली 1 इंच हे मार्जिन ठेवायचं आहे. ही दर्शनी पट्टी येणार आहे. हे बघा मी अस्तर कटिंग करून तुम्हाला मार्किंग करून दाखवत आहे. 1 इंच हे मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे खाली. तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी ते मार्किंग करून दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं जसा आहे तसाच कट करायचा आहे. फक्त खाली 1 इंच आणि साईडला 1 इंच असं दोन्ही ठिकाणी 1-1 इंच आपल्याला शोपट्टी वाढवायची आहे, क्रॉस पट्टी. ठीक आहे. आता राहिलेल्या कपड्यामध्ये आणखी आपल्याला आतल्या बाजूला एक क्रॉस पट्टी लागते, ती आपण कट करून घ्यायची आहे. बघा त्यासाठी आपल्याला थोडे जोड आले तरी चालतील, पण वरची दर्शनी पट्टी ही अखंड काढायची आहे. इथं बघा एकदम जेमतेम तेवढीच बसते, म्हणजे तिला थोडासा नकळत जोड हा द्यावा लागतो. आतली क्रॉस पट्टी ही बघा मी आहे त्याच मापाने काढत आहे, लक्ष ठेवून बघा. फक्त समोरची जी दर्शनी आपली क्रॉस पट्टी येणार आहे ती फक्त 1 इंच वाढवायची आहे खालच्या बाजूस. आतली क्रॉस पट्टी ही आहे तेवढीच कट करायची आहे, पेपर कटिंग एवढीच. बघा आता ही थोडी साईडला कमी पडते तर मी तिथे थोडंसं पॅच लावायला आपल्याला लागणार आहे. बघा अशा पद्धतीनं. आता मी हा पार्ट राहिलेला आहे, यामध्ये आपल्याला गळपट्ट्या बसवायच्या आहेत सगळ्या. तर बघा मी कसं कटिंग करते. तिरक्यामध्ये आपल्याला गळपट्टी बसवायची आहे. हे बघा मी मार्किंग करून घेतलेलं आहे. अशा तिरक्यामध्ये या गळपट्ट्या काढल्या की गोट किंवा दुमडपट्टी ही खूपच छान फिटिंगला बसते, फिनिशिंग छान येतं गळ्याला. बघा अशा पद्धतीनं. हा डबल फोल्ड कापड असल्यामुळे आपल्या ह्या पट्ट्या डबल निघणार आहेत, त्यामुळे त्या गळ्याला पुरून जातात, काहीही प्रॉब्लेम येत नाही, व्यवस्थित पुरतात एवढ्या पट्ट्या. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याचबरोबर आपण काच बटन पट्टी आणि मागील कमरपट्टी ही काढून घेतलेली आहे. आता गळपट्ट्या ही काढून झालेल्या आहेत. बघा अशा पद्धतीने माझं पूर्ण हे कटिंग झालेलं आहे, फक्त 5 ते 10 मिनिटात. तुमच्यासाठी मी थोडं फार शिस्तात सावकाशपणे कटिंग केलेलं आहे, नाहीतर 5 ते 7 मिनिटात हे कटिंग होऊन जातं. इथं बघा शोपट्टी आणि शोपट्टीला जो जॉईंट द्यायचा आहे ते मी कापड कटिंग झाल्यानंतर पहा अशा पद्धतीने मी सगळे पार्ट व्यवस्थित एकावर एक ठेवून ते बांधून ठेवते. लगेच मी जर शिवायला घेणार असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर दुसऱ्या दिवशी किंवा थोड्या वेळाने जर शिवायला घेणार असेल तर ते बांधते मी. आणि नंतर पेपर कटिंग ही न चुकता आपल्याला व्यवस्थित बांधून ठेवायचं आहे, नाहीतर सगळे पार्ट इकडे तिकडे आपले हरवू शकतात. त्यासाठी व्यवस्थित हे बांधून बघा नीट व्यवस्थित ठेवायचे आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.